निवडणुकीची रणधुमाळी आता पूर्णपणे सुरू झाली असून शहरासह राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलाय। विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांना उमेदवारी अर्जाचं फॉर्म वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी उमेदवार सज्ज झाले असून प्रचाराच्या तयारीलाही जोरदार सुरुवात झाली आहे। दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्त्वाचा दिवस असल्याने ठाणे शहरातील निवडणूक कार्यालयात इच्छुक नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती। विशेषतः ठाण्यातील प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार कल्पना कवळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलाय। ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची आघाडी असून हे एकत्रच महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे। अर्ज दाखल करताना त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळालाय। ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढत कार्यकर्त्यांनी प्रभाग क्रमांक 9च्या प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परिसरात घोषणाबाजी, पक्षांचे झेंडे आणि फलक यामुळे संपूर्ण वातावरण राजकीय रंगात रंगले होते। कल्पना कवळे यांच्या नावाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केलाय। या कार्यक्रमाला राजकीय पाठिंब्याचेही महत्त्व लाभलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजस डाकी हे देखील यावेळी उपस्थित होते। त्यांनी उमेदवार कल्पना कवळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारीला शुभेच्छा दिल्यात। विविध पक्षांच्या नेत्याची उपस्थिती आणि पाठिंबा यामुळे ही उमेदवारी अधिक बळकट झाल्याचं चित्र दिसून आलंय। एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात प्रचार आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे। जय महाराष्ट्र। मी सौ कल्पना कवळे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं आहे। मला उमेदवारी साहेबांच्यामुळे भेटली आणि जनतेच्यामुळे भेटली। आणि जे इथं चाललंय राजकारण, भ्रष्टाचार, त्यासाठी आम्ही जे उभे राहिलो आणि आम्हाला उद्धव साहेबांनी जे आशीर्वाद दिलाय त्यासाठी आम्ही लोकांसाठी जे मनापासून जे कामं करू तुम्हाला आता मी जास्त 5 वर्ष नाही बघ, मी 2 वर्षातच दिसल। आणि जे लोकांची मला साथ आहे आणि जे लोकांचा मला सपोर्ट आहे आणि माझे कार्यकर्ते आणि माझी जी टीम आहे त्यांचा सपोर्ट आहे, त्याचं एवढं मी बोलू शकते। आणि खूप आमचे इकडे प्रॉब्लेम एवढे आहेत की इथं कचरा डम्पिंग आहे आणि जो सकाळी कचरा पडतो तो रात्रीपर्यंत उचलत जात नाही आहे। आम्ही प्रभाग समिती, महापालिके जे तक्रारी जे आमचे फायली गेल्या त्याच्यावरती लक्ष दिलं। रोड चांगले असताना तरी फोडले जातात आणि पण रिपीट करतात। तुम्हाला बोलतात आम्हाला योजना आली, आम्हाला पैसा आला। अरे तो पैशाचा वापर तुम्ही चांगल्या ठिकाणी, इथं आम्हाला गार्डन नाही आहे, जे वयस्कर लोक बसतात इथं गार्डन नाही आहे का, इथं चालायला रस्त्यांची जागा नाही आहेत। जी रस्ता वाढवलेली होती ते सगळं गाड्या आहेत केलेल्या आहेत। पाण्याची टंचाई आहे, पाणी 2 तास 3 तास दाबलं जातो। पहिले असं नव्हतं, पण जेव्हा तुमचे इलेक्शन येतात तेव्हा तुम्हाला हे का सुचतं, आधी का नाही तुम्हाला सुचत। आणि मंदिरं जे तुम्ही वादे केलेले, आम्ही इथं असं बनवून देऊ, आम्ही तुम्हाला तसं बनवून देऊ, तुमच्या याद्या आल्या, आम्हाला दाखवलं गेले जनतेला, ते तुमचे पूर्ण नाही झाले। बिल्डिंगींची जे जरा एक भ्रष्टाचार झाले आहे की बिल्डिंगी तुटल्या जाणार आहेत। लोकांना आता सांगतात की नाही बिल्डिंगी तुटल्या जाणार नाही। अहो लोकांना खोटे आश्वासन देऊ नका हो। ते बिचाऱ्यांनी कष्टाने याच्यानी तुम्हाला त्यांची स्वतःची रूमं घेतलेली आहेत, तर तुम्ही त्याच्यावरती बळी पडू नका। आणि मी जनतेला एवढंच सांगते की सच्चा नागरिक आणि जे तुम्हाला वाटेल की नवीन पिढी आहे आम्ही त्यांना सपोर्ट करा आणि सच्च्या इमानदारी लोकांना सपोर्ट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।